बर जाऊ का मी? लय उशीर झालाय, अर्धा तास झाला येऊन तुमच्या जवळ बसली इथं. काय बोलते अर्धा तास काय तू आका हिरबळ जरी बसली ना तरी मला उलट बरं वाटते. हा ना, काय एवढी काय गडबड करीत असती? जाते आता. अरे तशी बी पोरगी कॉलेजला गेलेली, कॉलेज? काय एवढी गडबड आहे तुला जायची? अहो मग आधीच सांगायचं ना कॉलेजला गेली म्हणून. आता तो विचारलं तर सांग का? मग आपल्याच तोंडाने सांगू सगळं. मला काय माहिती, मला वाटलं आतमध्ये असली मग. हा आतमध्ये असली म्हणजे तुला अर्ध्या तासात काय पोरगी बाहेर आली नसती काय? पण मी काय म्हणते, कशाला कॉलेज मिलेज करत बसले असेल बरं पुरीचं? बरं शिकत ती आता काय करते? काय येडे आहेत तुम्ही, हा? टाकायचं लग्न करून व्हायचं मोकळं. अरे तसं नाही, पण आता कायच होतं पोरगी म्हणते शिकू दे, मग शिकत ती. बाई घ्या आता तारा. आता ताराला म्हणजे काय? पोरीला शिकवीत बसायचं, आपलं काही बघायचंच नाही म्हणजे तुम्हाला. आता आपलं काय बघायचं? आता काय आपण आज काय बसत नाही का, बोलत नाहीत का? मला सांग बरं. म्हणजे नुसतं असं बसायचं आणि बोलायचं काय? मग त्याला काय म्हणतात? काय बाय मला नाही पटत हे असलं. आपलं कवा करायचं लग्न? हा आपलं होय. मग अरे मग आपलं करणारच आहेत ना लग्न, त्याला काय लागत आहे? अहो काय प्रत्येक वेळेस बघते मी, ये पुढल्या चौकात, ये पुढल्या चौकात. लग्नाचा विषय काढला पुढल्या चौकातच ढकली त्यात अरे नसते. कुठं चौक संपलेत का अजून? अरे काय काय म्हणजे संपुस्तक चालायचं काय चौकात? अरे मग काय एवढे चौक आहेत का पुढं? तुला सांग का, पुरीचं लग्न झालं ना आपण मोकळे. अहो पुरीचं लग्न होतच कवा पण? बरं अशा ह्याच्यात तुला घरी आणणं ती बरोबर नाही ना. आज तिची आई गेलेली, चौथीला असल्यापासून मी पोरगी लहानाची मोठी केली, हा? आणि मग थोड्यासाठी तू काय मोकर टेन्शन किती? हा ना. अहो पण तुम्हाला एवढी अक्कल आहे का? तुमच्यामुळं मी घटस्फोट घातलाय. माझ्या घरच्यांनी जर दुसरीकडे स्थळ बघितलं तर मी काय करणार तिथं? तो नाही म्हणायचं आणि काय करणार म्हणजे? अहो येडे आहेत का काय? माझ्या घरच्यांसमोर माझ्या काय चलत का? असं होते काय? काय बोलताय? अरे पण लोक काय होईल तिच्या लग्नात आहे ना, तुला पुढरपणा देतो सगळा, तू काळजी करू नको. अहो तसंही मी घेणारच आहे. हा नाही मग काय, मग तू काय एवढी गडबड करते तेव्हा? पण तिचं लग्न ना म्हणजे आपण लग्न करायला मोकळे. नाही नाही, घरच्यांनी जरी सोयरी काढली ना तो ना करायची. हा तुम्ही ना गोडी तुमच्या पोलीस लग्न लावून देताय का? नाही, देणार तर आहे पण आता कसं? नाही तुम्ही लय तमाशा वाढवी ना. आता काय तमाशा वाढीची कुठं? बघायची का? कितीची नाही कुठं? ना आधी लागू नका, मी तुम्हाला आता ए सांगते. बाबा काय वाढू नको, तू काय तयार बियार होऊ नको कुठं. तयार होऊ मी नाही होत कुठं तयार बी आहे. हा, म्हणजे बस काय मग करत होती एवढं काय तापाय झालं तुझं आहे ना काय मासाची असंच म्हणजे लगेच डेअरिंग बरी येते टापकुनी. डेअरिंग वर म्हणजे 3 वर्ष झाले मला. तुम्ही नादी लावले 3 वर्ष. एक दिवस मी तुमचा असा धिंगाणा करन ना तर बघा मग. आहे ना दिवसच मोजून येतो आहे ना. मोजून म्हणजे हा लय जाणार राहतो नको तू तसं. पण नको काळजी करू, लय लय लांब नाही लागत मी. तुम्ही लग्न करणार आहे की नाही माझ्या संग? अरे तू संगच करणार आहे, मग आता काय दुसऱ्या संग करणार आहे काय? मग तुम्ही काय 3 वर्ष झाले खेळायला लावल्यात? करा किती पुरीचं टपक्यान लग्न मोकळं व्हा. हे काम करणार ती तसलं धिंगाणा काय करू नको बरं का. मग उद्योग नको वाढू काही. तुम्ही मला लाडी बीड लावू नका बरं का. नाही. मला जे करायचं ते करीन मग आता मी. मला तरी कोणी तुझ्या दुसरं आहे का कोणी? असंच बोलताय 3 वर्ष झाले. मला कोणी आहे का? मला कोणी आहे का? काय ना का तू मोकार आहे ना, लय मोकार अशी दावली तरी मी लटलाटा कापतोय. मी तुम्हाला गुढीत सांगत या. अरे तुला कशी या गोडीत घेतलं तरी तशी दावती. काय चाललंय राजा भाऊ? काय ना बसलो होतो लय निवांत. निवांत ना. हा? ती काय झाली रंबी आलती तेव्हा बसलो होतो. रंबी हा इकडं हा मी इकडं म्हणजे मी येत असते आधून मधून आलटी पलटी मार. येते कसं झालं माहिती का, हा. तिला कोण नाही आणि मला बी नाही. बरं पूर्वी त्याची शाळेत. बरं झालं तुमची बायको वारलेली आहे, त्याच्यामुळे बरं टाइमपास. हा मग चालू दे. तसंच आहे. हा चालू दे चालू दे. चालली होय. हा चालू दे. त्यांना बरोबर. आधाराची गरज आहे म्हणून आधार द्यायला येते मी. हा पण ह्यांना कुठे सांगते आधार देते. तुम्ही ना तुमचा आधारच काढा. मी तुम्ही लवकर आहे ना ती काय असेल ना ते तुमचं वाट लावा. हे बाबा तसं काय नको, काय करू, वाट लावतो मी सगळं व्यवस्थित करतो, पण काय उद्योग नको वाढू बाबा. तुम्ही ना एवढा 2 दिवसाच्या निर्णय नाही घेतला ना, 3ऱ्या दिवशी मी निर्णय घेते. हा काय निर्णय घेते व्हायला चांगलं उद्योग वाढीती म्हणते भाऊ. काय माहित आता काय करते, पण मीला काही म्हणलो नाही उद्योग वाढायला. जाऊ दे तिच्या मनाने जसं करीन तसं करीन. पण आपल्याला आहे ना पुरीच लग्न झाल्याशिवाय मी काही लग्न करणार नाही भाऊ. हे लोक नावतील त्याने आयला म्हणते मी काही बाप आहे का कोणी आधी तपलं करतोय आणि पुरीला मागवते मी. जाऊ दे हिला अशी थापते तुझा. कुठं चालली पाहिलं गाई मी घरी चालले, कॉलेज सुटलं ना. हा हा. माझ्या बाप त्या रंबी बरोबर काय गप्पा मारीत बसतोय. रंभी बरोबर हा काय गप्पा? लग्नाचं चाललंय त्याचं. माझ्या लग्नाचं? तुझ्या नाही, मग तुझ्या बापाच्या लग्नाचं आणि रंबीचं दोघांचं लग्न. ओ तात्या काही पण बोलू नका. माझा बाप कशाला तिच्या बरोबर लग्न करेल?
तसा नाहीये माझा बाप. अरे मी डोळ्याने पाहिलंय, कानाने ऐकलंय समक्षा. काय? हा, मी गेलो त्याला भेटायला, त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. नाही मला तुमच्यावर विश्वास नाहीये. अहो, काही पण काय बोलताय. तुम्हाला माहितीये ना माझा बाप कसा आहे. मग तू जाऊन विचार, मग कळन तुला. जाऊन विचारू हा असं म्हणता? जाऊन बघतेच मी. हा बघ मग. हा जा तुम्ही. तसं आहे ना, मला थोडं डाऊट आलेलाच होता, कारण ही सारखी घरी येते ना. जाऊ दे, बघतेच आता काय आहे काय नाही ते विचारतेच आता. चांगल्या झोपा काढतोय दादा. काय चांगल्या झोपा चालल्यात तुमच्या. मग आता काय करू नाही झोपतो तो बी आहे ना, वाट बघून बघून लागला डुकला मला. हा नक्की माझीच वाट बघत होते का रंबीची बघत होते? अरे पण तू काय अशी तापायला गेले? मला आहे ना खरं खरं सांगा बरं का, आता काय झालंय? ती रंबी आपल्या घरी सारखी सारखी कशासाठी येते? येते आपल्या गप्पा माराया. गप्पा मारायला? हा काय गप्पा मारता तुम्ही तिच्या बरोबर? मारित असं आता येते कुणी नसते, मग मारतो गप्पा आपलं. तिला नाही कुणी. आता तू शाळेत गेली तर मला बी नाही कुणी. दादा हो मी ना लहान नाही राहिले, मग मोठी झाली, कॉलेजला जाते, कळलं ना? आता तू किती मोठी झाली तर बापाला लिकरू लहानच असतंय. मी तसं नाही म्हणत, मग मला सगळं कळतं. रंबी इथं कशासाठी येते काय आणि ना माझ्या कानावर सगळं आलेलं आहे, कळलं ना? बर मग काय होतंय त्याला? काय काय येऊ दे की होतंय? आली ती, काय होत तेव्हा? अहो तुमचं आणि तिचं काय चालू आहे ना, मला सगळं कळलेलं आहे. तुम्हाला मला इथून घालवायला लावती काय ती? हा आपण आज ना उद्या तुला लग्न करावंच लागणार. म्हणून लगेच काही कॉलेज माझं अजून कंप्लीट नाही झालं आणि लगेच लग्न लावतं का माझं तुम्ही? हे बघा, मी ना जेव्हा 4थीत होते ना तेव्हा माझी आई वारलेली आणि तेव्हापासून तुम्ही मला सांभाळलेलं आहे. मी तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही लग्न करून, आणि लग्न जरी केलं ना तरी सुद्धा घर जावई आणल, कळलं ना? तुम्हाला सोडून मी नाही कुठं जाणार. हे तसं असतं वैरे कुठे काय आलं घर जावाई? का बरं? नको नको, ते आपल्या दारात बरोबर नाही वाटत जावाई. असं काही नसतं. अरे काही पण नाही, मी घर जावईच करणार आहे. नको नको येडी का काय तू? काय मोकार नको ते वाढू. मी तुम्हाला सांगितलंय, हा एक तर लवकर लग्न करणार नाही आणि लग्न केलं तर घर जावईच. जमणार नाही बाबा, नको घर जावाई मी कसंच नाही करणार. जाधव, पण या संपत्तीला वारस तरी कोण आहे? अरे वारसाचं बघेन आहे तर तुम्ही तू ये जावाई ये. आहे ना पण इथं वारस. काय- काय वार कुठं आहे वारस? मी आणलंय ना. हा? अहो हे काय आहे? काय आणलंय तू? तुमचा वारस. अय्यो! अरे पण माझा भाऊ आहे तुझा भाऊ. हा? पण तुला काय माहिती भाऊ आहे का बहीण आहे? मला माहिती भाऊची. हा? अहो काय केलंय तुम्ही? अरे पण मी काहीच नाही केलं. हे उद्योग वाढलाय कसा? आता तिलाच विचारा, मला काय विचारता? काय खोटं बोलताय? सगळं तुम्हीच केलं ना, वरतून म्हणतात मी काय नाही केलं. रमे मला एक सांग, तू मगाशी आलती हा? ना तू हे गेली आणि हे आली आणि एवढं कसं काय झालं तिथं? अहो पदर आडला पहिलेलं होतं पण नको सांगाय, पण आता ही म्हणली पण ह्यो- या संपत्तीला वारस कोण म्हणल्या, मग सांगावं लागलं ना वारस कोण. ए रंभे, या संपत्तीचं आहे ना मी वारस आहे, कळलं का? मी, माझं नाव आहे हे ना. कोणाचं आहे काय आहे आम्हाला नाही माहिती. रमे मी नुसतं बोलतच होतो. बोलले नाही होतं का असं? नाही, काय उद्योग वाढलाय बा आता ह्यो कसं काय? दादा तुम्ही नक्की हिच्या बरोबर बोलतच होते, हा. काय करत होते काय? नाही नाही काय नाही काय नाही. हा? म्हणजे मी कॉलेजला गेल्यावर तुम्ही हे करत होते का? ह्याच्यासाठी मला कॉलेजला जा करायचे का सकाळी? मला नव्हतं वाटलं दादा तुम्ही अशी निघाल. मी असं काय केलेलं नाही उद्योग. हा ही ना काहीतरी नाटकं करती. तीच म्हणली होती बरं का मला जाताना मी उद्योग वाढी ते ह्यो उद्योग वाढवला काय तू? खोटं बोलती. तुम्ही असं म्हणल्यावर याला कोण सांभाळणार आता? नाटक आहे बाई, हे नाटक आहे. कुणी मी सांगा ना पोट आलंय म्हणून. करा रंबे तुझी नाटकं. हे ना काय आहे ते खरं खरं सांग दादो. काय आहे तुम्ही मला खरं खरं सांगा बरं का? सांगते ना मी. तुझं बघा दादाचं आणि माझं. हा मग. होय बघू का मी? मला काय विचारताय? तुमचा तू उद्योग तुम्हीच निस्तरा. होय खरंच खरं आहे का? तू जरा नीट उभा राहा बरं. काय म्हणताय काय म्हणताय? राजा भाऊ राम 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 राम. काय चाललंय? आता हे काय व्हायचं? सरपंच उद्योग वाढल्यावर दिसतो लई. काय अहो हिने काय केलंय रंभीनी? हा. मी नुसतं बोलत होतो सरपंच 2 शब्द. कधी?
म्हणजे इथून मग आम्ही 2-3 वर्ष झालं 3 बोलतो. वर्ष झाले. गप्पा पण मी सांगते काय? सरपंच साहेब या दोघांनी काय उद्योग वाढवले त्यांनाच माहिती. ही रंबी एवढं पोट घेऊन आली आणि म्हणती याच दादवचं. हा हा ती म्हणते तुझं आहे, पण मी असं पण नुसतं बोलत होतो राव. असं का? हा सरपंच साहेब हो का काही जर नसतं यांनी कान लावून बघितलं असतं का जागावर. हा, तुमचं काही आता तुमची मंडळी वाढलेली लय वर्ष झाली. हा, लहान होती एवढी हा. एवढी होती तेव्हा. 4थीला. हा 4थीला होती. अहो सरपंच साहेब पण ही रंबी माझ्या वडिलांची कान भरती. तुमच्या पोरीचं लग्न लावून द्या म्हणजे आपल्याला लग्न करता येईल. हा? त्याच्यासाठी म्हणत होते मी. असं का? हा. बर. पण मला एक असं झालंय बरं का पायल, हा, झालंय असं की ही काल ग्रामपंचायत मध्ये आली होती. हा, हा हा. म्हणजे थोडस काम होतं तिचं. त्यावेळेस ते एकदम प्लेन होतं ना. आता एका दिवसात एवढं पोटीचं वाढलं कसं? सरपंच तसं काय सांगू तुम्हाला, हा ना राव. तुम्ही तरी काल पाहिलंय हा. एका ही दिवसात मागाशी गेलेली आहे मायापासून. हम्म. तेव्हा तर काहीच नव्हतं. ती म्हणली पदुरा आडवा टाकला होता मी बघू दे. त्याच्यावर. ए, बघू दे. थांब. कसं आहे माणसाचं स्वभाव नको. तू तिला आतमध्ये घेऊन जाऊन बघ बरं नेमकं काय आहे. चल, जा बरं. चल पहिले जा. अरे सरपंच जरा उद्योगच व्हायची मागायला. तुम्ही उद्योगी आहेत ना. आता कायच मी उद्योग कायच केला आता. लग्न तुम्हाला वाटत असेल करावं बरं हा ना, का? वाटत आहे पण ही पोरगी करायचं नाही का आपण. त्याच्याबरोबर करायचं? आपण हे असं करून काय उद्योग वाढी ना मग करत हा ना राव तू ना. होत असलं तर त्याला मग काय मग करत. असं कारण तुम्हाला क्यू येते तेवढी माहिती दुसरं कोण क्यू करायचंय. आता गेलं तर हा काय जरा नेमकं? कळन ना काय केलंय. हा, तुम्ही काय तसं केलं नाही नाही ना? नाही नाही, आपण काय नाही तसलं विषय. हो हे बघा हे होतं बघा आता हे उद्योग. मी त्याच म्हणलं काल ग्रामपंचायत पोटबीट मध्ये काय आली. नाही. ही मंडीच होती मी लय राडा करी ना असा राडा वाढा काय. तिचं म्हणणं काय मला म्हणते नेमकं हे काय सरपंच साहेब तुझं 3 म्हणणं काय? वर्ष झाले मी यांच्यासाठी नवरा सोडून दिला. घटस्फोट घेतलाय. यांनी सोडायला लावलं नाही, का? राजांनी. त्यांनी नाही सोडायला आलं पण आमच्या दोघांचं पहिलं खूप प्रेम होतं म्हणून मग मी सोडला. बाकी काही दुसरा उद्योग नाही ना? नाही तसं काही फक्त नाही. प्रेम आहे. फक्त प्रेम होतं आणि मग ते आता तुझी आई वाढली लहानपणापासून माणसाला वाटतं तरुणपणात हा जाऊ दे. हा पण हा तुझ्या इच्छेप्रमाणे सगळं काही. हिच्यामुळे ते नाही नाही म्हणायचे. मग मी म्हणलं असं केलं तर मग नाही हा तरी म्हणतील. हा असं म्हणून केलं. मग तू भरवत होती का हिचं लग्न लावून द्या म्हणजे ही जाईल. हे बघा तुझं तुझं म्हणणं दादा काय? असं थांब. म्हणत होते. तुझं मत काय आहे? तुझं हे ना कुठं माझं मत असं तुझं आहे. नाही हे तुझं मत बघा आहे. हे बघा सरपंच साहेब मी अजून शिकते. मला चांगलं शिकायचंय. चांगलं शिकून मोठं व्हायचंय. हम्म. पण आता तुम्ही म्हणताय तर तुमचं मी ऐकते जाऊ द्या. तर मग मला काही हरकत नाही. ह्या दोघांचं प्रेम आहे ना नाही तर मग- तसं नाही. ऐकून घे रमे, तुला वेळ काढावा लागेल थोडासा दम धरावा लागेल. व काय माहिती का लोक नावं ठेवतील गावामध्ये सगळेच. विषय असा आहे हिचं लग्न करू दे. पण ही एकदा मला भेटली होती म्हटलं लग्न करायचं काय काय तिचं वय होऊन गेलंय ना. हा कॉलेजला जाते खरी आमची शिकते. तेच ना. पण मला असं म्हणायचं की तू म्हणली होती मला घर जावई करायचं. हो इच्छा आहे घर जावई करायची. जर हे करू द्या तुम्ही घर जावई शोधा. मी बघेल लागलं तिला मुलगा. हा, बरोबर आहे. हा. हा पण नाहीतर तुमच्या प्रॉपर्टीला वारस कोण आहे? कोणीच नाही. राहिला पुढचा विषय हा. की तिच्या बरोबर लग्न करताना तुम्हाला मग 60 एकर शेती आहे. हा, 2 एकर तिच्या नावावर करून द्या. आणि तुम्ही तुमचे सेपरेट राहा. मग तुम्ही तसं करायचं तुमचे म्हणतो. सेपरेट राहा. हा, हा, हा आणि घर जावई करून तुम्ही तुमचे 6 एकर तुम्हाला येला आणि 2 एकर तुम्हाला बदललंय म्हातारपणाला. लई झाली. हा पण तसं पण मी थोडी त्यांना सोडून देणार आहे. हा नाही तुम्हाला तुम्हाला माहिती- पुढे बघा तुम्हाला माहिती- हे धर तुझं काही नाटक करते मग कारण सरपंच साहेब यांना सांगा समजून आता माझी जीव पुढे बघायची तर नाही नाही सरपंच आता समजलं ना आता. आता काय अडचण राहिली का? हा? चालेल मी सोयरी बघतो तुला. हा यांचं झालं लवकरात लवकर महिनाभरातच उरकून टाकू. आणि तुमचं पण करून पण देऊ. होय सरपंच मला काय म्हणायचंय हम्म. आता लग्नाला समजा थांबू आम्ही त्याच्याबद्दल वाद नाही पुरी आता ही जर नाही, ही आता जवळ परवानगी आली तर घेतली पुरीची परवानगी घेतली. हा. हा. काय आली तर काय अडचण नाही ना. नाही आता काय अडचण हा, मग आता येत जा. काही नाही. आता- तुमचं लग्न होस तर येत जा. हा. हा. अरे, हे असं मला सांगायचं ना आधी. आता काय आणि म्हणलं चाललंय आता मी काय म्हणते हा. आता उद्यापासून मला डबा आहे ना तुम्ही नाही करायचा दादव. हा. आता अरे. हीच करणार. आई करणार. आई आई सरपंच साहेब मग ह्या गोष्टीवर तुम्हाला सगळ्यांना गोड गोड चहा पाजू का चलो मी? हा, चला चला चहा पाजा.